मी डॉक्टर आर.बी. हिडा, दंतरोग तज्ञ, अकोला. मागील 46 वर्षापासून दंतरोग म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये कमीत कमी पर डे रोज माझ्या ओपीडीला 50 पेशंट येतात. त्यापैकी कमीत कमी 5 पेशंट तंबाखू खाणारेच असतात. त्यामुळे तंबाखूचे दुष्परिणाम फार जास्त आहेत आणि आपल्या विदर्भात तर तंबाखूचे चलन जास्तच आहे. त्यामुळे माझ्याकडे तंबाखू खाणारा पेशंट येतो त्याला मी रिक्वेस्ट करतो की तंबाखू आजपासून तू सोडून दे. पण कधी कधी सवयीमुळे इतकं ॲडिक्शन बनते, त्यांना इतकी सवय होऊन जातं की ते म्हणतात आम्ही तंबाखूशिवाय राहू शकत नाही. तर अशा वेळेस मी त्यांना रिक्वेस्ट करतो की बाबा रे, तुला लॅट्रिन जर नसेल होत तर त्यावेळेस तू एक तंबाखू खायचं चुपचाप, संध्याकाळी जेवण झाल्यानंतर खायचं. परंतु परंतु तुझ्या नातवांना किंवा मुलांना तंबाखू आणण्याकरता कृपया सांगू नको आणि त्यांच्यासमोर मुद्दामून तंबाखू खायचं नाही. याचं कारण काय असतं सर, की आम्ही जे सिनियर लोक असतो ना त्याचंच ते लोक, आमचे नातू, आमचे म्हणजे मुलं त्याला फॉलो करतात. आणि दुसरी गोष्ट काय आहे की तंबाखू खाल्यानंतर आजोबा कसा बिलकुल तंबाखू सोडतो त्या लोकांसमोर हक्की मारतो आणि मग त्या नातवासमोर म्हणतो आता मला रिलॅक्स वाटते, मी आता कम्फर्टेबल झालो. तो कम्फर्टेबल व्हायचं कारण असतं की त्या तंबाखूमध्ये निकोटीन असतं सर. ते निकोटीन थोडंसं ब्रेनला इन्स्पायर्ड करतं, त्यामुळे त्याला बरं तर वाटतं. परंतु नातवाला एक फिलिंग येतं, मुलाला, लहान मुलांना, किंवा तंबाखू खाल्ल्यानेच आबाजींना बरं वाटतंय, चांगलं होत आहे ते. त्यामुळे त्यांना हळू त्याची सवय लागून जातं आणि ही सवय आपल्या विदर्भामध्ये भयंकर जास्त आहे. जागतिक दिनानिमित्त मी एकच रिक्वेस्ट करू शकतो सर्वांना की जे कोणी तंबाखू आपल्या घरात सिनियर खात असतील 31 तारखेला सर्वांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी आपली तंबाखूचं आजपासून शपथ घ्यायची, मी तंबाखू खाणार नाही. आणि समजा खायचं जरी असलं तरी चुपचाप चोरून एखाद्या वेळेस खाऊ शकाल. तंबाखापुढे सर खूप जास्त दुष्परिणाम होतात. कधी कधी हिड्या इतक्या जास्त खराब होतात की दात सडायला लागतो. त्यामुळे दाताचं त्याला पुढे रूट कॅनल ट्रीटमेंट वगैरे करावं लागतं. जास्त जर दात खराब झालं तर त्याला दात काढावा लागतो. आणि दाताचा कॅन्सर सुद्धा, सबम्युकस फायब्रोसिस म्हणतो आम्ही त्याला, सुरुवातीला जर दाखवलं तर ते इंजेक्शन्स गोळ्यांनी तर ठीक करू शकतो आम्ही. पण तंबाखू आणि सुपारी पूर्ण टोटली वर्जित करायला लावतो आम्ही. सुपारीमुळे जास्त होतो सबम्युकस फायब्रोसिस, त्यामुळे हा ओरल कॅन्सर होतो. ओरल कॅन्सर दुसऱ्या कॅन्सरपेक्षा इतका खराब आहे सर की आमच्या ओरल कॅन्सरमध्ये जास्त प्रमाणात झालं तर जबडाच कापून फेकावा लागतो. त्यामुळे तो त्याला बोलताही येत नाही, काही खाताही येत नाही, त्रास होत राहतो. दुसऱ्या कॅन्सरचा जर रुग्ण असेल, त्याला जर काही झालं असेल तर तो पार्ट काढून दिला तर तो बाकी पार्ट चांगला राहतो. पण आमचा कॅन्सर फार फार विचित्र कॅन्सर आहे. त्यामुळे तंबाखूचं सेवन थोडंसं जर कोणी करत असेल त्याला हात जोडून रिक्वेस्ट प्रत्येकाने करायची किंवा तंबाखू आजपासून तू बंद करायचं. आणि लकीली वर्ल्ड डे ऑर्गनायझेशन आहे, ती सुद्धा याच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात तंबाखूच्या दिवशी अँटी टोबॅको डे म्हणून अँटी टोबॅको बद्दल बोलायला पाहिजे. धन्यवाद सर. अकोला शहरात आतापर्यंत अंदाजे किती असे आपल्याकडे रुग्ण आले, अंदाजे एक आकडा आतापर्यंत? 46-47 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो आहे सर. मी सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा ऑनरही होतो. तिथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला मी 11 वर्ष सर्व्हिसेस दिलेली आहेत. तिथे तर भयंकर रुग्ण मी ठीक केले, तंबाखू खाणारे, कॅन्सर झालेले. परंतु ओपीडीमध्ये माझ्या म्हणजे याच्यामध्ये 5 रुग्ण जर दिवसभरात निघत असतील, म्हणजे 50ची ओपीडी आहे, 5 रुग्ण तंबाखू खाणारे असतात, बाकीचे दुसरे पेशंट असतात ते. परंतु 5 रुग्णापैकी समजून चला सर 0.5% म्हणजे 10 पैकी एका लोकांना कॅन्सरची भीती असतंच. ती कॅन्सरची भीती भयंकर राहतं, कारण की हे लोक रात्री तंबाखू खाऊन झोपतात ना, हे तंबाखूचे जो गोळा ठेवतात ना गालामध्ये दाबून ठेवतात, त्यामुळे तिथला गाल कडक बनतो आणि तो कडक बनून हळूहळू 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 तो डार्क काळा पडतो आणि मग सबम्युकस फायब्रोसिस नावाची जी बिमारी म्हणालो ना मी, ती होतं. त्यामुळे कॅन्सरची भीती असतं. कॅन्सरची समजा जर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट केला आम्ही, दाखवलं लवकर त्यांनी, तर याचा उपाय आहे. पण जबडा कापायची गरज नसतं. परंतु जनरली टोबॅको खाणारे पेशंट लेट म्हणजे काहीच नाही आहे, आपल्याला होणारच आहे, छाला आहे, ठीक आहे, होऊन जाईल ठीक, त्यामुळे ते दाखवत नाही. त्यांनी इमिडिएटली जर छाले झाले तोंडामध्ये जास्त, ताबडतोब डेंटिस्टला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. दाताचे काही रोग असतात? दाताचे रोग आहेत ना सर, सबम्युकस फायब्रोसिस आहे, हिड्यांचा विकार तंबाखामुळे होतो. हिड्या जास्त खराब होतात, त्यामुळे दात हालायला लागतात, दात किडायला लागतात. दात जर किडले तर त्याचं रूट कॅनल ट्रीटमेंट करावं लागतं. दात जर हिड्या जर खराब झाल्या त्याचं हिड्यांचं सर्जरी करावं लागतं छोटीशी. पण सोबत त्यांना तंबाखूचं व्यसन
सोडावं लागेल तरच ती परमनंट ठीक होऊ शकेल बिमारी. आपल्या अकोल्यामध्ये किती अंदाजे आकडा असेल सर आपल्या ट्रीटमेंट झालेला कॅन्सर पेशंटचा हा. मी त्यांना तुम्ही ट्रीटमेंट केलेलं आहे हो आणि म्हणजे दाताचं केलेलं आहे, त्यांना दाताचा कॅन्सर कर्करोग निघाला. हो ते किती आतापर्यंत अंदाजे तरी? एक आतापर्यंत आकडा. आतापर्यंत सर कमीत कमी 150-200 लोक आहेत ज्यांना मी इनिशियली ट्रीट केलं होतं कॅन्सर प्री कॅन्सरस लिजन म्हणून, आणि त्यापैकी कमीत कमी 20-25 लोकांचं ऑपरेशन करून त्यांना मी ठीक सुद्धा केलेलं आहे.